हरि जय राम, हरि जय राम, हरि जय राम। नानू पे बिटे मरी कर कट भरी ने बोलिया सुंदर नानू पे बिटे मरी कर कट भरी ने बोलिया हरे कला काटे पीतांबर हे आवड़ी निरंतर तुलसी हर कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान।
दत्ता रखुमाई विठोबा 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 रखुमाई हा विठोबा 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 रखुमाई विठोबा 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 हा विठोबा 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 रखुमाई 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 हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुख झाले वो साजनी झाले वो साजनी विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे बहुत सुकृताने जोडी बहुत सुकृताने जोडी बहुत
हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी हरिदासाचे घरी मजोबा जन्मांतरी मजोबा जन्मांतरी मधुमधवा जन्मांतरी हे हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी हरिदासाचे घरी मजोबा जन्मांतरी मधुमधवा जन्मांतरी मधुमधवा जन्मांतरी हरी मनशी काही रामजी यावर मनशी काही मागा मनसी काही मागा हे मनशी काही मागा मनसी काही मागा मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा पांडुरंगा सत्ता लोटांगणी जा लाज नको म्हणे लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे चालू टांगणे जाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे मनशी काही मागा मनसी काही मागा मनशी काही मागा काही मागा हे मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी तुका म्हणे तुका म्हणे अंगी शक्ती देईना चरंगी शक्ती देईना चरंगी हे मनशी काही मागा मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हरि गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय 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 गोपाल कुमारी गोपाल कुमारी हरिदासाची
जन्मा तरी मज उपजवा उपजवा मज उपजवा हे मज उपजवा जन्मा तरी मनसी मनसी काय मागा 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 मनसी देगा हेच देगा पांडुरंगा 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 हेच देगा पांडुरंगा 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 हेच देगा पांडुरंगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा 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 हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा 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 हे देगा पांडुरंगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा
देगा बिकू द्या देगा देगा हीच देगा पांडुरंगा हीच देगा 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 देगा
विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा गुरुजन मंडळी करताय. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनशिका ही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनशिका ही मागा हेची देगा पांडुरंगा तुका मने अंगी शक्ती दे नाचे रंगी मनशिका ही मागा हेची देगा पांडुरंगा विठ्ठला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननिहित पाणी मन्नन मन्ननानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण ज्यांच्या तुपादाने कधी जावी सारो ज्यांच्या तुपादाने कधी जावी सारो कधी जावी सारो दुसरे चरण संताची दुसरे चरण दुसरे चरण संताची ज्यांच्या तुपादाने कधी जावी सारो ज्यांच्या तुपादाने कधी जावी सारो ज्यांच्या तुपादाने कधी जावी सारो कधी जावी सारो कधी जावी सारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारू बाबाचे सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनशिका ही मागा हेची देगा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणी या सत्रातील गोड अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज परमात्म्याकडे पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे 3 प्रकारची हट्टपूर्वक मागणी करणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असणाऱ्या श्री क्षेत्र ज्यांच्या समाधीने हे गाव पवित्र झालं सद्गुरू शंकरपुरी महाराज यांच्या समाधीने पवित्र झालेले हे गाव शिंगवे नगरी शंकरपुरी महाराज भक्त मंडळी आल्या आल्या मला सांगितलं आमच्या गुणवानावर प्रेम करणारं रत्न सर्व मराठवाड्यातले गुणीजन इकडे आणले आमचे आदरणीय साहेबराव महाराज डेरले ते म्हणले माझं सुद्धा नाव घेऊ नका कीर्तनात फक्त शंकरपुरी महाराज भक्त परिवार म्हणलं की सगळे आले
कारण हत्ती के पाव में सबके पाव. म्हणून सर्व तुम्ही शंकरपुरी महाराज भक्त मंडळी आणि नाशिक जिल्ह्यातला हा कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह तसा हा नावाजलेला सप्ताह आहे. शिंगव्याचा सप्ताह म्हणलं की प्रत्येक महाराजाला या गावामध्ये येण्याची एक सुप्त इच्छा राहते. कारण या गावातील गोड निवेदन संपूर्ण या निवेदनाचं किती कौतुक करावं म्हणून तुम्हा सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो. या सेवेला उपस्थित आजी महाराष्ट्रातील संपूर्ण नामवंत गुणीजन मंडळी ज्यांच्या मुखारबिंदातून आपण संत कथा श्रवण करीत आहात. आपल्या सर्वांचं आदराचं स्थान संत कथा प्रवक्ते आदरणीय पार्थ महाराज कमानकर महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आणि या सेवेला सर्व महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी परभणी जिल्ह्याचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर कान्याकोपऱ्यामध्ये ज्यांनी मृदंगाच्या माध्यमातून नेलं. मृदंग महर्षी वारकरी संप्रदायामध्ये जी मृदंगाची यादी आहे, त्या मृदंगाच्या यादीमध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं आमचे आदरणीय, मी तर त्याच्या थोडं पुढं जाऊन बोलतो म्हणजे व्यासपीठाच्या पुढं येऊन नाही, आमचे आदरणीय कृष्णा महाराज भोरकडे यांचं नाव घेतल्याशिवाय वारकरी संप्रदायातली मृदंगाची यादी पूर्णच होऊ शकत नाही. महाराज एकदा जोरात कृष्णा महाराजांचं सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा. खरं तर या तुमच्या गावाचं काहीतरी विशेष पुण्य आहे. कारण कृष्णा महाराज भोरकडे 8 दिवस कुठं थांबत नाहीत रामदादा, पण या गावाचं विशेष प्रेम बघून कृष्णा महाराज 8 दिवस या नगरीमध्ये थांबले म्हणून कृष्णा महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. 8 दिवस त्यांचा मृदंग ऐकायला आपल्याला भेटला. दुसरे भजन गंधर्व संगीत विशारद संगीत अलंकार महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं. महाराष्ट्रातले जेवढे महाराष्ट्राच्या बाहेरचे तरुण भजनाकडे ज्यांनी खेचले आमचे आदरणीय कैलास महाराज पवार गुरुजींकरता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आणि आदरणीय भजन गंधर्व संगीत विशारद संगीत अलंकार गायन म्हणलं की मग पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे आमचे ओमकारजी महाराज जगताप गुरुजी. जोरात गुरुजींचं टाळी वाजवून स्वागत करा. गोड स्वभाव वारियाची धावंत ऐसा सरळ स्वभाव म्हणून ओमकार महाराजांच्या चरणी नतमस्तक. सर्व परिसरातील गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक. आज या कीर्तनाच्या सेवेला उपस्थित आमच्या परिसराचं भूषण एक घर अखंड हरिनाम सप्ताह करता आमचे आदरणीय मनोहर दादा वाघ आणि त्यांचे चिरंजीव गुणवानावर नितांत प्रेम करणारे रत्न आमचे आदरणीय रामदादा वाघ सर्व ज्यांचा आज परिवार कीर्तनाला आवर्जून उपस्थित आहे म्हणून त्यांचंही सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा. सर्व खूप वारकरी संप्रदायावर हा प्रेम करणारा घराणा म्हणून आज ते सुद्धा आवर्जून कीर्तनाला उपस्थित आहेत. आमचे परमस्नेय परिसरात कुठेही कीर्तन असलं कीर्तनावर श्रद्धा आमचे आदरणीय अजितदादा गीते एकूण आमचे रामदास काका शिंदे सर्व मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक. पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टम खूप महत्त्वाची. ओमकार महाराज नावच किती गोड आहे, राम लखन आणि आपल्याच गावाचं वैभव आहे. एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा सर्वांनी. विठ्ठला विठाला 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 सर्व गुणीजन मंडळी विद्यार्थी मंडळीत आज सर्व आमच्या महाराजांचं नाव आदरणीय हा बोडके महाराज. काय म्हणले? बोडके महाराज. गोडके घोडके माऊली. माऊली नाही मनापासून देवे तेवढे धन्यवाद. 2 चोपदार विनेकरी छोटे बालगोपाळ मंडळी आमचे हार्मोनियम वादक आदरणीय कृष्णा महाराजांच्या चरणी नतमस्तक. सर्व या परिसरातील सर्व ज्ञाताज्ञात कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी आपल्या सर्वांचं आदराचं स्थान आमचे आदरणीय खडेश्वर बाबा आमचे उमाकांत महाराजांकरता एकदा जोरदार सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा. उमाकांत महाराजांची आज प्रमुख उपस्थिती आहे. सर्व महाराज मंडळी कोणाचंही नाव माहीत नसलं तरी सर्वांबद्दल आदर प्रेम सर्वांचं नाव एके उखाण्यात घेतो. कृष्णाबा पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून आणि तुम्हा सर्वजणांचं नाव घेतो प्रभू रामचंद्रांचा मान राखून. आता सर्व आले मस्तक हे पायावरी हे हे मस्तक हे पायावरी हे वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. आणि विशेष कौतुक करायचं ते म्हणजे आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे कैलासवासी गंगा भागीरथी चंद्रभागाबाई एकनाथ सानप
यांच्या स्मरणार्थ श्री शरदराव एकनाथजी सानप या सानप परिवाराकडून आजच्या या कीर्तनाचं सौजन्य. विठ्ठला सर्व आमचे यूट्यूब चॅनलचे मालक सर्व मंडळी, ते रामलखन आणि इकडं करण अर्जुन, बरं का, तुम्हालाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. एकदा जोरात टाळे वाजून त्यांचं स्वागत करा. सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक. आज जागराचे दिवस, उपांत्य दिवसाची सेवा आहे. थोडाफार उशीर झालेला आहे, पण संपायला मात्र उशीर होणार नाही. कारण जागराचं कीर्तन म्हणलं की 10-5 मिनटं इकडे तिकडे होणार आहे. कारण आज दिंडी राहते, आज उपांत्य दिवस, तसं आज खूप महत्त्वाची सेवा आहे. 7 दिवस सेवा करायची आणि सेवा केल्याच्या नंतर अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर परमात्म्याकडे मागणी करायची. कारण मागणी ज्याला करायची त्याच्याकडे अधिकार पाहिजे, त्याच्याकडे ज्ञान पाहिजे. आणि ज्या व्यक्तीकडे आपल्याला मागायचे ती व्यक्ती श्रीमंत पाहिजे, स्वतंत्र पाहिजे आणि उदार पाहिजे. आज पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करायची. परमात्मा श्रीमंत आहे, परमात्मा उदार आहे आणि परमात्मा स्वतंत्र आहे. आणि तुम्ही आम्ही 7 दिवस भक्ती करून परमात्म्याचे अधिकारी प्राप्ती झालेलो आहेत. आणि 7 दिवस भगवंताचं श्रवण केल्याबद्दल आपल्याकडे ज्ञान सुद्धा आहे. आणि म्हणून या अधिकाऱ्याने केलेली मागणी म्हणजे आजचा दिवस आहे. विठ्ठला मागण्याचा अधिकार त्याला आहे ज्याच्या जीवनामध्ये काहीतरी सेवा आहे. ज्यांनी सेवा केली नाही, तुकाराम महाराज म्हणले, परमात्म्याच्या दारामध्ये जर हात पसरायला लागला, हात पसरीची भिक्षापात्र अवलंबने, भिक्षापात्र अवलंबने, जळोजीने लाजिरवाने, जळोजीने लाजिरवाने, आईशी आशी नारायणे, उपेक्षिते नर्मदा. भिक्षापात्र अवलंबने, जळोजीने लाजिरवाने, आईशी आशी नारायण, उपेक्षिते सर्वथा. भिक्षापात्र अवलंबने, भिक्षापात्र अवलंबने, पात्र अवलंबने, जळोजीने लाजिरवाणे. टाळीवाजीचं बसले बसले मला. आज योग जुळून आला, आज गुणवान चांगले लाभले. ऐकणारा वर्ग आज तज्ञ. सिस्टम आज नंबर 1 आहे. सिस्टम स्पष्टम अधिक सुपष्टम. काय बोलायचं काम नाही मला. मला तर वाटतं माहितले 2000 तुम्हाला देऊन टाकावत महाराज, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. आणि पुन्हा मस्त नामामणे देवान घरचे घरी जेवा. गावातलंच वैभव महाराज. आज सिस्टम चांगली, गुणवान मंडळी चांगली, ऐकणारा वर्ग तज्ञ, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शेवू ब्रह्मरस आवडीने, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेव ब्रह्मरस आवडीने. अधिकार असल्याशिवाय मागायचं ना, मागणी फुकट करायची नाही. आणि फुकट कोणाचं खायचं नाही. गावाचं, देवाचं, भावाचं आणि साधूचं फुकट खायचं नाही. खायचं नाही असं कुठं अभंग नाही, फक्त फुकट खायचं नाही असा अभंग आहे. चाकरी वाचून, चाकरी वाचून आणि अनुचित वेतन, आणि अनुचित वेतन, चाकरी वाचून आणि अनुचित वेतन, आणि अनुचित वेतन.
आल्याशिवाय खायचं नाही, कारण चाकरी म्हणजे सेवा. मग सेवा कोणत्याही प्रकारची असू शकते. मृदंग वाजवणं सेवा आहे, भजन म्हणणं सेवा आहे, कीर्तन करणं सेवा आहे, मंडप झाडून घेणं ही सुद्धा काय सेवा आहे, कीर्तन ऐकणं सेवा आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर चांगल्या चप्पलचा जोड घरी न नेणं ही सुद्धा काय सेवा आहे. सेवा अनंत प्रकारची. आणि सेवेनी झालेली प्रसिद्धी उशिरा होती पण धोका बसत नाही. बॅनर लावून केलेली प्रसिद्धी लवकर होती पण मागं आल्याशिवाय राहत नाही. कारण बॅनर लावून प्रसिद्धी माणसाला करावं लागती, सेवा केल्यावर प्रसिद्धी जगाचा मालक करतो. वाऱ्या हाती माप चाले सजनाचे, वाऱ्या हाती माप चाले सजनाचे, वाऱ्या हाती माप चाले सजनाचे, वाऱ्या हाती माप चाले सजनाचे. कीर्ती मुखे त्याचे, ओ नारायण नारायण. कीर्तिमुखे त्याचे नारायण कीर्ती मुखे त्याचे, नारायण नारायण. वाऱ्या हाती माप सजनाचे, वाऱ्या हाती माप टाळी वाजवा एकदम मस्त. वाऱ्या हाती माप. कीर्तनाचा पहिला प्राण म्हणजे मृदंग आहे, दुसरा प्राण म्हणजे भजन आणि तिसरा प्राण म्हणजे पुढं बसणारे जे चेहरे प्रसन्नता. बरं का, कधी पखवाज चांगले तर भजने नीट नाही, कधी भजने चांगले तर मृदंग नीट नाही, दोन्ही चांगले तर महाराज नीट नाही, तिन्ही चांगले तर माणसं धोरणात नाही. आता बघा प्रसन्नता आहे. आणि इतके तरुण मला आजच पुढं दिसले ते वैभवराव साहेबराव दादा तुमच्या गावाचं. कारण दिवा इजल्यावर तेल टाकलं व्यर्थ गेलं, चोर निघून गेल्यावर जाग आली व्यर्थ गेलं, महापूर आल्यावर म्हणला मला गाव सोडायचं व्यर्थ गेलं, साप निघून गेल्यावर काठी घेतली व्यर्थ गेलं, आणि म्हातारपणात परमार्थाचा उल्हास आला व्यर्थ गेलं. जोपर्यंत शरीरात ताकद आहे आवाज कमी जास्त करू नका. पहिलं ठो आधार व्हावा म्हणून मामाची पोरगी केली, मामाचीनं सासू फुकून दिली, असं झालं. म्हणजे पहिलं बरं आहे त्याच्यात कमी करू नका. विठ्ठला आज तुम्ही कुठेही कीर्तनाला जा महाराज, जास्त संख्या तरुणाची पुढे दिसणार नाही. म्हातारे माणसं कैलास बोय, म्हातारे माणसं कीर्तन ऐकून सुधरत नाही, तमाशा ऐकून बिघडत नाही. कारण यांनी जे करायचं ते कोण म्हणलं केलं. आता हे जे सप्ते करायचे, भजन करायचे टाइमपास म्हणून नाही, चलत राहिलं गाव आलं पाहिजे, जेवण केलं ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं. तुमचं काय दुखायलंय का, मग असं वांबळवणी बसू नका, असं प्रसन्न बोला. चलत राहिलं गाव आलं पाहिजे, जेवण केलं ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं माणूस मेला पाहिजे, गुण आला पाहिजे. झाड लावल्याच्या नंतर फळ, पेरल्याच्या नंतर लग्न केलं, याला का PhD करायचं काम कृष्णा बाप. चलत राहिलं गाव आलं पाहिजे, जेवण केलं ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं रोग बरा झाला पाहिजे, झाड लावलं फळ लागलं पाहिजे, पेरल्याच्या नंतर उगावलं पाहिजे, लग्न केलं मूलबाळ झालाच पाहिजे, परमार्थ केला परिवर्तन झालंच पाहिजे. वा वा वा. टाइमपास म्हणून नाही. महिला मंडळी शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीजमध्ये ठेवण्याकरता, हॅलो, सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटमध्ये ठेवण्याकरता,
कीर्तन हे मनोरंजनाकरता का देव होण्याकरता? वा, टाळी वाजवा एकदा यांची करता महाराज. आणि नजर पुरत नाही तितकी महिलाची संख्या आहे महाराज. खरंच टाळी वाजवा. मागं बघू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. लगेच मागं तोंड करायला. हा, टाळी वाजवा म्हणून का स्वागत करा म्हणलं? कारण मालिकाचा त्याग करून आले. नाही तर आता माणसं येडे केले मोबाईल आणि महिला येडे केले. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची, गेला सतवाडी ओमकार बुवा. माझ्या संग भजनी आले, ते म्हणले महाराजाची बायको तसं खाऊ करायला. म्हणलं गपचित बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातले. काळ विचित्र आहे, पण अशा काळात आपण परमार्थ करतोय. शुद्ध पुण्य. विठ्ठला आणि जेवढा वेळ तुमचा इथं परमार्थात गेला तेवढाच वेळ धन्य. आणि इथं भूमी किती पावरबाजी. इथं जवळच गोदावरी आणि पुन्हा महात्म्यांचा पदस्पर्श. मध्ये बघा, गोदा तटे निर्मळे देवदेवतांची आणि संत महंत मिळे. तुकोबरायच्या भाषेत सांगायचं म्हणलं ना, हे जे पर्व काळ आहे का, काळ सारा वाचिंतने काळ सारा वाचिंतने कांतवासी गंगास्नाने कांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने क्षणा तुळशीच्या क्षणा तुळशीच्या हे कृष्णा या महात्म्यांच्या भूमीमध्ये आपल्याला कीर्तन करण्याचा योग प्राप्त झाला. परी माझ्या दैवा पार नाही. किती पवित्र भूमी आहे. जवळच गोदावरी, महात्म्यांचा पदस्पर्श. आपण किती पुण्यवान मंडळी आहेत. आणि अशा काळामध्ये जर आपला पर्व काळाच्या टायमाला वेळ भाजनाचा असेल, कारण रोज साधना करणं वेगळं आणि पर्व काळावर साधना करणं वेगळं. रोज भजन करणं वेगळं, पर्व काळावर भजन करणं वेगळं. रोज दान देणं वेगळं आणि पर्व काळावर दान देणं वेगळं. हा जो महिना आहे ना, हा अधिक मासाचा महिना आहे. याच्यात जर आपण पुण्य केलं तर याच्या दुपटीनं पुण्य भोगायला मिळतं. अधिकस्य आणि या महिन्यात जर पाप घडलं तर पाप सुद्धा दुपटीनंच भोगावं लागतं. कारण पुण्याला सुद्धा जसं आहे, पापाला सुद्धा तसंच आहे. या महिन्यामध्ये होईन तितका वेळ आपल्या भगवंताच्या गुणात गेला पाहिजे, चिंतनात गेला पाहिजे, नामात गेला पाहिजे आणि रूपात गेला पाहिजे. काळ ब्रह्मानंदी सरे, काळ ब्रह्मानंदी सरे, काळ ब्रह्मानंदी सरे, आवणे उरी संचली, आवणे उरी संचली राम, आवणे उरी संचली. परमात्म्याच्या चिंतनामध्ये वेळ गेला, भगवंताच्या सेवेत वेळ गेला, तेवढा धन्य. आणि ज्यांनी भजनात वेळ घातला, भजन केल्याच्या नंतर त्याला मागण्याचं, सेवा केल्याच्या नंतर त्याला मागण्याचा अधिकार आहे. ज्याला मागायचंय त्याला ज्ञान पाहिजे, ज्याला मागायचंय तो अधिकारी पाहिजे. मागण्याकरता सुद्धा बुद्धीच पाहिजे. आणि मागून मागून जीव काय मागणार आहे देवाला? चांगलं खायला दी, चांगलं प्यायला दी आणि चांगलं लिहायला दी. याच्या पलीकड जीवाची व्याख्या नाही. मागणार काय? ल्यावे खावे बरे असावे सदैव,
मला सांगा आता, खाण्यामध्ये काळ चांगला आहे का वाईट आहे? बोला. खाण्यामध्ये पहिल्यापेक्षा खायला जास्त आहे का कमी? जास्त आहे. पहिल्यापेक्षा कपडे कमी आहेत का जास्त आहेत? काय कमी आहे? कमी काहीच नाही. आता इथं कोणी बी हात वर करा, माझ्याकडे मोबाईल नाही, आजचं नारळ पाकिट त्याला. करा हातवर कसा करायला आहे का कोणी? करा हातवरी. फक्त मी महाराज आहे याचा अंदाज घेऊन हात वर करा, कारण मी नारळ पाकिट म्हणलं पैसे नाही. ओमकार भाऊ चतुरा तो. आज काळ इतका चांगला आहे, आज लोकांकडे पैसा कृष्णाबा भरपूर आहे. रामदादा पैशाची कमी नाही, बरं खायला कमी नाही. किती खावा याचं डोकं राहिलं नाही, इतकं खायला आहे माणसाकडे. एकादशीला शाबू किती खावा? अहो शिकारल्यावर नाकातून शाबू आला, ही खाण्याची पद्धत आहे का? खायला आज भरपूर आहे, पैसा आज भरपूर आहे, कपडे लोकांकडे आज कमी नाही. पहिला काळ बघा ना आताचा काळ बघा, कपडे बघा, कपड्याची कमतरता नाही. बघतोस काय रागानं लिलन घातलंय, कपड्याची कमी नाही, पैसा कमी नाही, खायला कमी नाही, फक्त चेहऱ्यावर समाधान नाही. 12 महिने चेहरा बघा, फोडीली गोवरी, होडी गोवरी, होडी गोवरी, होडी गोवरी. सारी से तोंडावरी, सारी से तोंडावरी, सारी से तोंडावरी, सारी से तोंडावरी, सारी से तोंडावरी. समाधान नाही आणि भजनाशिवाय समाधान नाही. तेने सदा चित्ता नाम तुझे घेता देव होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. आता नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे नामस्मरणामध्ये समाधान आहे. आणि नामस्मरण करणं म्हणजे भगवंताची सेवा करणं, आणि ज्यांनी सेवा केली त्याला मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. काही गोष्टी मागायची गरजच नाही, आपोआप आपल्या जीवनात येतात. मोजित राहा, 4 गोष्टी सहज मिळतात, त्या गोष्टीकडे जाण्याची गरज नाही, आपोआप येतात. मरण सहज येतं, व्यसन सहज लागतं, आळस सहज येतो, आणि मूर्खाचं दर्शन इच्छा नसली तरी होतं. होऊ वाटत नाही पण झाल्याशिवाय. तुम्ही बघा ना, ज्या लोकांची तोंड बघू वाटत नाही का ते का राम राम नको रे तू, त्याचे दर्शन न व्हावे पण ते भेटल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या लोकांचं तोंड बघू वाटतं भेटत नाही. तुम्ही बघा, मरण्याची कोणाला इच्छा नाही पण मरण आल्याशिवाय राहत नाही. आणि मरण मागायचं नाही, देवाच्या दारातून आलं तर आनंदात जायचं, कारण मरण येणं ही प्रकृती आहे, मरण न स्वीकारणं विकृती आहे. पण मरणावर हसत हसत विजय मिळवणं ही तर आपली संस्कृती. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले आपुले मरण पाहिले म्या. लईच लोक वैता घेतलो, मरायचीच मरण माझे मरुणी गेले, मरण माझे मरुणी, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर, मज केले मरण माझे
पुशिले भाव पुशिले बूड पुशिले वस वसले भाव मरण माझे मरुनी गेले मरण माझे मरुनी गेले वैतागलेत माणसं महाराज जीवनाला वैतागू नका कारण सगळं पुन्हा भेटल पण इथं वंश मोर नाही जमीन गेली पुन्हा भेटल मित्र गेला पुन्हा भेटल पैसा गेला पुन्हा भेटल बायको मेली पुन्हा भेटल तेव काळ आता गेला. पहिले नवरदेव लय रुसत होते रामदादा कशा करता कृष्णा घाटेळी करता आणि रेडूसाठी एका सासऱ्याने जावायला फोन केला म्हणले जावाई लग्नामध्ये घडी दिली पण रेडू राहायला घेऊन येऊ का ते म्हणले नको नको ह्याच रेडूचा आवाज कमी व्हायना ते रेडू काळ बदलला महाराज सगळं पुन्हा भेटल जमीन गेली पुन्हा भेटल मित्र गेला पुन्हा भेटल पैसा गेला पुन्हा भेटल बायको मेली वातावरण चांगलं असलं पुन्हा भेटल पण तोंडातला शब्द गेला पुन्हा वापस नाही एकदा इज्जत गेली पुन्हा किती बी ठोकर माळा घाला पुन्हा लोक स्वीकारित नाही आणि एकदा हे मॉडेल गेलं पुन्हा भेटत नर नारे नर देह दुर्लभ शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना श्यामते दुःख यातना श्यामते दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना जोरदार जय हो टाळी वाजवा एकदा जय हो वा कृष्णा महाराज जय हो तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा विशेष टाळी वाजवा एकदा चोपदारा करता कोण्या गावची इथलीच आहेत काही कोटमगाव हा? कोटमगाव कोटमगाव कोणतं गाव कोटमगाव जाऊ तिकडं कोटमगाव पण ते लई जड चाललंय ती पण माणूस म्हणजे माणूसच आहे महाराज हा कोण म्हण नादी लागत नाही नादी लावणारा असल्यावर नादी लागत असते नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि इथंच नाचता येतं घरी गेल्यावर नाचून बघा बरं बायको म्हणून वायर आहे ढिली आहेत का काय कुठं बी जमत नाही महाराज इथंच आणि ते बी शरीर चांगलं आहे तोपर्यंत डोळे चांगले आहेत चांगलं बघून घ्या हात चांगले दान देऊन टाका पाय चांगले तोपर्यंत तीर्थाला जाऊन या प्रत्येक अवयवातली ताकद संपली ना पुन्हा काही राहत नाही म्हणून जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय नाचुंगी 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 अरे गुन्हा हरि गुण गा बंदे नाचुंगी नाचुंगी हरि गुण गा बंदे नाचुंगी नाचुंगी हरि गुण गा बंदे नाचुंगी अपने मंदिरों में बैठ 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 कर अपने मंदिर में बैठ बैठ कर कितना भाग्यवान तुम है नाचुंगी 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 रामदादा यायला आपल्याकडे आमंत्रण देऊन ठोडा सळायला पुढच्या वर्षी हे एक आणि हे चोपदारी एक बरं का हा हा दोन्ही बी तुम्ही बी बरं का राग राग बघू नका काय अडचण नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे लय मोकळे माणसं आहेत महाराज हा चला बाजूला कुठून गेलो ते ध्यानात ठेवा तोंडातला शब्द गेला वापस येत नाही मला एका सरळ प्रश्नाचं उत्तर द्या पाय भरल्यावर नळाकडे जायचं का नळ दिसल्यावर पाय भरवायचं महिला मंडळी
हा बरोबर. बोलून टाकायचं का टाकून बोलायचं? हा वा. आता तुम्ही उत्तर द्या पुरुष मंडळी. मळमळ झाल्यावर उलटून टाकायचं का तसंच ठेवायचं? कायला मळमळ होतंय बरं का, काहीला गाडीत बसल्या होतं आणि काडीला दुसऱ्याची गाडी बघितल्या होते. वाह 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 क्या बात है. मळमळ हो द्या कोणतं बी, फक्त झालं की उलटून टाकलं पाहिजे. टाकून बोलायचं नाही, प्रत्यक्ष बोलून टाकायचं. नळ दिसल्यावर पाय भरवायचं नाही. तुकाराम महाराज म्हणले कशासाठी हात भरून धुवावे, कशासाठी हात भरून धुवावे, चालत या गोव्या मार्गाशी, कारण एकदा तोंडातला शब्द गेला की पुन्हा वापस येत नाही. मग बोलून विचार करण्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणले विचारतो वचनाधी, विचारतो वचनाधी, धरुणी शुद्धी ठेविली, धरुणी शुद्धी ठेविली. शब्द आहे, तोंडातला शब्द गेला पुन्हा वापस नाही. एकदा इज्जत गेली पुन्हा वापस नाही, आणि एकदा हे शरीर गेलं तर पुन्हा भेटणार. मनुष्य जन्मान मोल रे तुम्ही में न रोए रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं रे. अभी नाही तो कभी नाही. आणि आयुष्य कोणाकरता थांबत नाही. जीवडा हे भजन म्हणजे कानाची तृप्ती करणार भजन महाराज. कैलास महाराज पवार आणि ओमकार महाराज जगताप आणि कृष्णादादा भोरकडे म्हणजे महाराज तुमच्या कानाची धनी फिटणारी माणसं आहे ती. हो. कधी भजन करणार आपण? आयुष्य गेलं आणि कोणाकरता आयुष्य थांबलेलं नाही. तुम्ही नऊची वाट बघतात, नऊ तुमची वाट बघत नाही. तुम्हाला वाटतं नऊ कधी वाजतात आणि सदा सर्वदा येऊ तुझा. आपण वाट बघायलो पण वेळेने आपली वाट बघितली का?
अनमोल तेरा जीवन वो भी गवा रहा है, सपनों की नींद में भी तो पल भी जा रहा है. सरकलं आयुष्य. आयुष्य कोणाकरता थांबत नाही, म्हणून मिळालेलं आयुष्य जात आहे पहाड आयुष्य कोणाकरता थांबलेलं नाही, म्हणून कंटाळू नका. हे आयुष्य आनंदात जगून घ्या. ज्या लोकाला या शरीराची किंमत कळाली त्यांचं वाक्य आहे, त्यांचं भजन आहे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि ज्याला जीवन कळालं नाही ते म्हणते देवाने आम्हाला इथं काठवलं, देवाने आम्हाला का नेलं नाही. जीवन मिळालंय पुन्हा भेटणार नाही, म्हणून मरू नका. देवाच्या दारातून आलं तर आनंदात जा, पण विष पिऊन आत्महत्या करून दारू पिऊन ही जिंदगी बर्बाद करू नका, कारण हे पुन्हा भेटणार नाही. शरीर मिळालं याचा योग्य वापर करून जिने दिला त्याशी द्यावा पिंडदान. मरण मागू नका. आणि जे लोक मरण मागतात, तुकाराम महाराजाचा काय शब्द आहे, मरण जो मागे गाढवाचा बाळ, जो मागे गाढवाचा बाळ, मरण जो मागे गाढवाचा बाळ, जो मागे गाढवाचा बाळ, होलीचे चांडाळ शुद्ध त्याशी, मुलीचे चांडाळ शुद्ध त्यासी, मुलीचे चांडाळ शुद्ध त्यासी. सगळ्या गोष्टीला प्रायश्चित्त आहे, पण आत्महत्येला प्रायश्चित्त नाही. म्हणून मरायचं नाही, कारण मरण एक दिवस आपल्याकडे सहज येणार आहे. भरोसा नाही. मरणाची जागा ठरलेली, मरणाची वेळ ठरलेली आहे, मरणाचा अधिकारी ठरलेला आहे. आता माझं मरण जर इथंच असन, आत्ताच असन, तर मी इथंच जाणार. म्हणजे जाणार. आधार नाही कोणी मज बापना माय, क्या भरोसा इस जिंदगी का. भरोसा नाही. जागा ठरलेली, वेळ ठरलेली, फक्त जाण्याच्या आत जीवन स्वच्छ जगून घ्या. मरण मागू नका, कारण मरण सहज येणार आहे. बरं, व्यसन सहज लागते. आता मृदंग वाजवायचा सहज येत नाही, भजन म्हणायचं सहज येत नाही, कीर्तन करायचं सहज येत नाही. आपल्याला सहज वाटतं, पण तितकं ते सोपं नाही. जावा त्याच्या वंशात तेव्हा मासा झोप घेतो नाहीसा, पाण्यातला मासा झोप घेतो नाहीसा, दाविदाच्या वंशात जेव्हा कळे, पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा. जावा त्याच्या वंशात तेव्हाकडे. मृदंग वाजवणं आपल्याला सोपं वाटतं, तितकं सोपं नाही. आता याच्यातलं तुम्हाला नेमकं कोणतं सोपं वाटतं? पखवाज सोपा वाटतो का भजन सोपं वाटतं का कीर्तन? कोणतंच नाही. आणि बसल्या बसल्या टाळी वाजिनं ते सोपं आहे, पण वाजवायचा पता नाही. वाजविता टाळी लाज वाटे. काहीला पखवाज म्हणलं की ते म्हणते पखवाज सोपा आहे. इकून इकून वाजवायचं, इकून इकून नाही, सगळं इकून टाकलं तरी येत नाही. आणि त्याला अधिष्ठान लागतं ना. कोणाकडे शिकले? गुरुचं नाव सांगावं लागतं तितकं वजनदार. कोणाकडे शिकले? डबाबाजी दवाईदा. तुला खायला पीठ सुद्धा राहणार नाही पुन्हा. डबाबाजी दवाई देत असतं. सगळ्यात हार्डही काल एका पकवाजाचे बोटच पळणार कृष्णा भाऊ. त्याला म्हणलं तुमचे बोट पळत नाही, ते मला पावडरचा डबा खराब आहे. एवढे आपण मंत्र मुग्ध झालो त्या मृदंगाने. त्याला घासावं लागते मला. आता एक बोल आहे, चौपट करायचा आहे, सिंगल आहे, डबल आहे, चौपट बोल करायचं म्हणलं त्याला घासावंच लागेल. करा बरं कृष्णा भाऊ. अगदी एक पट दुप्पट चौपट वाट. याला घासावं लागते. तुम्हाला काय वाजलं हे कळालं नाही, पण गोड लागलेलं कळलं. आणि शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं गाडीत बसलेलं कळू द्यायचं नाही गेर की तू आहे.
आता यो गिअर टाकतो का धसकट उपटी तू तेच कळत नाही. त्याला घासावं लागते, मृदांग आहे त्याला घासावंच लागते. आता हे भजन म्हणायचं, 2 गायक चाल म्हणायला पुढे आले आणि जरासा आवाज उच्चायचा राहिला, खालचे लोक कसं करते इतकं तितकं नाही सोपं नाही हे तितकं सोपं आहे. अहो काल एक जण चाल म्हणायला आलं, तोंड वाशिलं, तोंडच मिटाना. तेवढ्या चिमणी आत गेली ना अंडे देऊन बाहेर आली. इतकं सोपं कोणतं बी सोपं वाटतं लोकांना. कीर्तन म्हणलं की मग त्याला तिकडे 2 गप्पा आणि इकडे 2, बापाची पिंडी ती. कीर्तन सोपं नाही, भजन सोपं नाही, मृदंग सोपं नाही, काही सोपं नाही. सोपं काय वाटलं आपल्याला? अहो टाळी वाजायची तर आपल्याला सोपं नाही. वाजविता टाळी, इथं टाळी वाजायची लाज वाटती, आणि तिकडं जर एखाद्याचं दुःख झालं तर लोक हातात हात देऊन टाळी वाजवतील. हातावरी हात हसवण्या फळी, हरी हात हसया बाई, हरी हात हसया बाई, हातावरी हात हसया बाई. वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे. सोपं नाही मला. व्यसन आहे. आता व्यसन लागा, याला प्रॅक्टिस करायची गरज नाही. आता 10 रुपयाचं व्यसन आहे, याला काही रियाज करावा लागतो का? चालता चालता व्यसन लागतं. मला काल मला एक जण म्हणलं, महाराज एक टोपण घ्या तुमचा खोकलाच जातो. म्हणलं दारूचा टोप नाही, खोकला कसा जाईल? तो मला मग जमीन गेली आणि तुमच्या खोकल्याचं काय करू? सगळ्यात निषिद्ध व्यसन दारूच आहे महाराज, आणि तुमच्या पाया पडतो. आता शिंगव्यात एक कोणी दारू पित नाही ते विषय सोडून द्या, कारण इथं जरा चेहरे प्रसन्न वाटाले, बरे वाटाले जरा. पण जरी कोणी पित असेल तर आजपासून दारू सोडून द्या. एका सप्त्यामध्ये 4 लोक जरी माळकरी झाले तरी सप्त्याचे पैसे चांगल्या कामाला गेले. आणि तुम्ही आणखीन बघा, सगळ्यात जास्त चांगली बायको कोणाला भेटते? महिला मंडळी. कोणाला? महाराजाला. आता आम्ही इकडे कीर्तन घरी विचारावं कुठं आहेत महाराज? उधळलंय आता. आणि ज्याला बायको नीट मिळाली का त्याला इथं स्वर्ग आहे. आणि ज्याला बायको कर्कश आहे त्यांनी इथून नीट गाडी धरायची, गोदावरी जवळच आहे, नीट उडी टाकायची, स्नान करून पुन्हा कीर्तन ऐकायला यायचं. बघा, मुलगा ताब्यात बापाची शोभा, कृष्णा महाराज. मुलगा ताब्यात बापाची शोभा, सून ताब्यात सासूची शोभा, देव ताब्यात भक्ताची शोभा, आणि बायको ताब्यात. तुम्ही आणखी बघा, चिकाटीनं संसार माणूस करतो का लेडीज? बोला बरं पुरुषवर. बघा तुम्ही, यायच्या डोक्याचा अंत कृष्णा भाऊ आजू कोणला आलेला, फक्त सरकारला आलाय, आणि त्यांनी जे करायचं ते सुरू केलंय. तुम्ही आणखीन ओमकार भाऊ, दिमाग म्हणजे दिमाग. बाजारात जरी गेला का डोक्याचाच वापर. मी तिची जुडी घ्यायला जावा, त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली, ती बाई म्हणणार 20 रुपयाला. 20ला? 20च्या 3 दी. ती बाई म्हणली फुकटच नाही ना, ती म्हणली मग 6 दि ना. अहो इथंच नाही, आता मी बी प्रापंचिकच ना, मला बी एक बायको आहे ना, असं कसं बोला? शेजार धर्म आहे महाराज. एखादी बाई गावाचं म्हणा ज्वारीचं पीठ नाही आलेवा, बाई अशी गचकन वाटी खुपसून पीठ देते का? कुठं डिप्लोमा झालाय त्याची द्यायला माहिती, पण डोकं म्हणजे डोकंच महाराज. म्हणून मी म्हणतो, ज्याला बायको चांगली भेटली, कार्येशु मंत्री, करनेशु दासी, भोजेशु माता, आणि शयनेशु रंभा. विठ्ठला सगळ्यात खानदानी बायको भेटती कृष्णाबा दारू पिणाऱ्याला, पुन्हा मार खायला निबर. किती बी मारा, आवाज नाही. महाराजाच्या बायकोला एकच चापट आला, सगळं गाव जागी, आणि आमचं पांगायला टाइम लागत नाही. महाराज लोकांवर कायचा डोळाच राहतो बारा. आता मला माहित नाही तुम्ही कोणाकडे बघता, मी कोणाकडे बघतो कोणालाच माहित नाही, पण तुमच्या सगळ्याची नजर कोणावर आहे? महाराजाची गाडी धाब्यापाशी पंक्चर जरी झाली तरी लोक म्हणते इथंच कशी झाली, हाताने केली. विठ्ठला विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल व्यसन आहे महाराज, दारूचं व्यसन आहे. हे चालता चालता किती संतांचे प्रमाण आहेत. दारू पिऊ नका, विष पिऊ नका, आत्महत्या करू नका. पलो कदम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. दारू 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 गांजा
दारू गांजा मत पिया अक्कल गुम हो जाती है दारू गांजा मत पिया अक्कल गुम हो जाती है कीर्तन संपू वाटत ना 10 वाजेपर्यंत चालू देऊ का होय, चालू द्यायचं का पुरुष वर्ग महिला मंडळी बघा बरं का एकदा सगळे हात वर करा बरं हात वर करा कीर्तन कोणाला बंद करू वाटते हा आज योग किती जुळून आलाय बघा दारू पिऊ नका आता एवढा मोठा सप्ताह आहे मार सगळे कीर्तनकार वारकरी संप्रदायातले जेवढे नामांकित आहेत तेवढे इथे येऊन गेले या स्टेजवर मग आपल्यात परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे दारूचं व्यसन सोडून द्या मांसाहार सोडून द्या आणि हे करून जर कीर्तनात बदल होत नसेल तर उपयोग काय नामदेव आप्पा श्यामगावकर होऊन म्हणून कैलास भाऊ ओमकार भाऊ ते म्हणायचे देहाला 3 नसले पाहिजे देहात 3 नसले पाहिजे गावात 3 नसले पाहिजे घरात 3 नसले पाहिजे आणि देशात 3 नसले पाहिजे हे कुठले जरी ध्यानात नाही राहिले तर कमीत कमी घरातले 3 ध्यानात ठेवा आपल्या घरामध्ये आळस नसला पाहिजे आपल्या घरामध्ये भांडण नसलं पाहिजे आणि आपल्या घरामध्ये व्यसन नसलं पाहिजे मग व्यसन कोण्या प्रकारचं आहे का दारूचं व्यसन 1 जुगारीचं व्यसन 2 आणि शिकारीचं व्यसन 3 दारूमुळं काय झालं 56 कोटी यादवांचं चरित्र वाचा जुगारीमुळं काय झालं नळ दमयंतीचा इतिहास वाचा आणि शिकारीमुळं काय झालं 3 राजाचे नावं सांगतो घरी गेल्यावर चरित्र वाचा राजा पंडूराजा 1 राजा परीक्षिती 2 आणि राजा दशरथ 3 विठ्ठला म्हणून हे 3 खूप घातक असते देहाला 3 नसावे देहात 3 नसावे चित्तात 3 नसावे घरात 3 नसावे गावात 3 नसावे आणि देशात 3 नसावे किती झाले मोजले का पुन्हा सांगू का बाळा तू उभा राह तूच नजर के सामने जिगर के पास उभा मोजित राह बाळा देहात 3 नसावे देहाला 3 नसावे चित्तात 3 नसावे घरात 3 नसावे गावात 3 नसावे आणि देशात 3 नसावे 6 आणि 6 3 म्हणजे सायंत्रिक 18 किती झाले भिवू नको किती झाले 18 बस काय तू उभा राह उभा राह किती झाले 18 कोणते झाले आता चालता सांगून जातो तुम्ही बोर तर नाही झाले तुम्ही कशा सांगू एकदा आता बघा देहात 3 नसले पाहिजे काम क्रोध लोभ देहाला 3 नसले पाहिजे पाप ताप दैन्य चित्तात 3 नसले पाहिजे मल विक्षेप आवरण घरात 3 नसले पाहिजे आळस भांडण व्यसन गावात 3 नसले पाहिजे चहाडी चोरी व्यभिचारी आणि देशात 3 नसले पाहिजे अनाचार अत्याचार अधिक भ्रष्टाचार विठ्ठला कोणते का ध्यानात राहायचे की नाही फक्त 3 ध्यानात ठेवा आपल्या घरातले व्यसन सोडून द्या दारूचं व्यसन सोडून द्या सगळ्यात निषिद्ध व्यसन आहे आणि हे चालता लागतं भोपाळीतलंच प्रमाणे नकळता संघ झाला सहज खेळता प्रवर्ताली नकळता संघ झाला प्रवर्ताली चिंता मागिलाची आवरी मागणी याची वरी चालता व्यसन लागलं कोणतं दारूचं न कळता संघ झाला मरण सहज व्यसन सहज आळस जांभळी देण्याची इच्छा नाही पण येते मांडी मोडण्याची इच्छा नाही आता तुमचा टाइम लय चांगला आहे कीर्तनाचा 7 ते आधी भजन आणि मग भोजन आमच्या इकडे तसं नाही पारतो महाराज आधी भोजन आणि मग भजन आणि मग ते वांबाळेवणी तोंड काल तर एक म्हातार माया पुढं असं बसलं त्याचं तोंड बघितलं महाभंगच विसरला त्याला म्हणलं तोंड काऊन तसं गेलं म्हणलं मला उपाशी म्हणून सोडून दे अहो कीर्तन भजन ऐकून जर आपल्याला प्रसन्नता मिळत नसेल तर मग नेमका दिवा लावलाय काय आपण
वा वा हा? तुमचा तुम्ही किती प्रसन्न किती परमार्थ केला हे तोंडाने सांगू नका. तुमचा चेहरा बघितलं कीच कळत आहे दिवा काय लागलाय. आता इथे बघा, जिथं प्रसन्नता आहे त्याचं नाव परमार्थ आहे, आणि जिथं एनी टाइम पश्चाताप आहे त्याचं नाव संसार आहे. इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं. लग्न झालेली 1 2 त्याचं नाही झालं तुम्ही काऊन बळच वर करा. ते पिपळा खाला मुजाने त्याला व्याजार करले, त्याला लायसनच नाही अजून. 2 येत तुम्ही देताना आमचं चिटकून वगैरे का मग. इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं. लग्न झालेले 1 2 बस. इतके ब्रह्मचारी आहेत बाकीचे. हे सगळ्याचे लग्न झालेत कृष्णा भाऊ, फक्त हातवर का करीत नाहीत. इतके वैतागलेत, हातवर करायची इच्छाच नाही. आणि यालाच म्हणायचं संसार. जिथं आनंद द्विगुणित होतो त्याला म्हणायचं परमार्थ. आळस येण्याची इच्छा नाही, पण आल्याशिवाय राहत नाही. सहज येतो आणि मूर्खाचं दर्शन सहज होतं. 4 गोष्टी सहज, काही गोष्टी सहज नाही. त्याला कष्ट करावं लागते, प्रयत्न करावं लागते, घाम गाळून मिळावा लागतो. त्याचं नाव आहे पैसा. आणि जगात आपल्याला माने का पैशाला माने. हा, धनवंताला दी सर्व मान्यता आहे. महिला मंडळी आपले पाहुणे रावणे आपल्याला जे फोन करतात, पैसे असल्यावर का नसल्यावर. हॅलो, आणि नसल्यावर कोणाचाच फोन येत नाही आपल्याला. आला तर कंपनीचा फोन येतो, आणि ती बाई हळूच आवाजात म्हणते आपका बॅलेन्स खतम. आता ते बी ऐकू वाटत नाही, पण बाई बोलल्यामुळे ऐकून घेणं दुसरं काही. जब तक आपने पल्लो में सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, पैसे के भाई। दिल का साथ नहीं रे कोई अपना, साथ नहीं रे कोई। भले भले जब तक अपने पल्लों में पैसा, सब लोग सलाम करे अपना, पैसा
तब लोग सलाम करे अपना पैसा निकल गया. झाडाला आग लागली की पक्षी झाडावर थांबत नाहीत आणि आपल्या जवळला पैसा संपला ज्ञानोबा म्हणले लोक आपल्या जवळ थांबत नाहीत. म्हणून पाया पडतो 5 धंदे सोडून कोणता बी धंदा करा आणि लक्ष्मी घरात आणा. दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 1. मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 2. शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 3. विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 4. माणसात आपल्याला खाली बघण्याची वेळ येईल असा धंदा करून पैसा कमवू नका. 5. यालाच म्हणायचं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. हेच काही म्हणून पैसा मिळवायचा त्याला कष्ट करावं लागतील. पहिल्या 4 गोष्टी सहज मिळतात. पैसा मिळवायचा कष्ट करावं लागते. पण भगवंताच्या दारात कष्टाने मिळत नाही, सहज मिळत नाही. त्याला दारात जाऊन पदरच पसरावा लागतो. काय तुकोबरायचा अधिकार होता. तुकोबरायने मंदिरात जावं आणि परमात्म्याने म्हणावं मागा तुकोबराय काहीतरी मागा. तुमच्या भक्तीचं कर्ज आमच्या डोक्यावर झालंय. काहीतरी डोक्यावरचं खांद्यावर करा. काहीतरी मागा, काहीतरी मागा. जास्त वेळ म्हणल्यामुळं मोठ्या माणसाचा अवमान होऊ नये म्हणून पांडुरंगा हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी हरिदासा कैलास मार्गान करता येईल. मनशी काही मागा. परमात्म्याने हट्ट धरल्याच्या नंतर मोठ्या माणसाचा अवमान होऊ नये म्हणून. नाही तर तुकोबरायची रीत आहे काही मागणे आमा मानुची पण मोठ्या माणसांचा आदर व्हावा म्हणून देवा तुला द्यायचा असेल तर मनशी काही मागा. हेच देगा पांडुरंगा. हरिदासाच्या घरात मला जन्म दी. वारकऱ्याच्या कुटुंबात मला जन्म दी. वारकऱ्यांचं सानिध्य तिथे तिथं मला सेवा करण्याकरता संधी दी. कोणाच्या? हरिदासाच्या घरात मला जन्म दी. एक दृष्टांत सांगतो जय विठ्ठल करतो. हरिदास कोणाला म्हणायचं? ज्याच्या अंतकरणातून वासना इच्छा बुडातून निघून गेली, अपेक्षाच नाही, त्याला हरिदास म्हणायचं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज नाव सर्वांना परिचित आहे. जोग महाराजांनी आळंदीला रामदास काका मोठा सप्ताह केला. कोणीतरी एक मस्ताराम शेठ म्हणून होते 1 लाख रुपयाचा चेक घेऊन भेटीला गेले. महाराज हे 1 लाख रुपये तुमच्या सप्त्याला भेट म्हणून राहू द्या. ते जोग महाराज होते करारी संत. म्हणले आता सप्ताह झाला तुझे पैसे मला नको. तिथं जर आम्ही असतो का पुढच्या सप्त्याला काम येतील म्हणलो असतो. ते जोग महाराज होते. त्या माणसाला राग आला. ते म्हणले जोग महाराजाला ते माणूस उलटून बोलला. महाराज 1 लाख रुपये देणारा माणूस तुम्हाला आळंदीत भेटणार नाही.
ते जोग महाराज होते रामदादा. ते म्हणले तो ह्या लाखाला लात मारणारा साधू आळंदीत दुसरीकडे दिसणार नाही. ह्याला म्हणायचं हरिदास. ते हरिदास आणि तुम्ही आम्ही संसाराचे दास, इतका फरक आहे. म्हणून आशाच्या घरात जन्म दे देवा, जयच्या अंतकरणात वासना नाही, इच्छा नाही, अपेक्षा शून्य ज्यांचं जीवन आहे. जयाची अठाई पांडवा, अपेक्षा नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाचे हसणे. आशाच्या घरात मला तू जन्म दे देवा. नुसतं जन्म नाही, त्यांच्या दारातला कुत्रा कर तुझे द्वारीचा. नुसतं कुत्रा नाही देवा, खडा कर, गोटा कर, इतकंच नाही देवा. त्यांच्या संत ज्या नाहनीत आंघोळ करतात, त्या मोरी वाट येणारं जे पाणी आहे त्याच्यातला मला कैलास बुवा किडा कर. कैलास बुवा किडा नाही, संतांचं अंगण झाडून घेण्याकरता तुका म्हणे त्यांच्या घरची केर सुनी. म्हणे त्यांच्या घरची केर सुनी, म्हणे त्यांच्या घरची केर सुनी. कोणाच्या? हरिदासाच्या घरात. कोणाचंच नाव घेतलं नाही बरं का इथे. नाही ते एखाद्या VIP माणसाचं नाव घेतलं असतं ना. आशाच्या घरात जन्म दी. मोठ्या माणसासंग तुम्ही किती बी राहा, आपल्याला मोठं होऊ देत नाहीत. ग्रामीण दृष्टांत सांगतो, मोठ्या झाडाखाली बारकं झाड वाळत नाही पण माल लागत नाही. कळत असलं तर बघा, नाही तर सोडून द्या. मोठ्या माणसासंग तुम्ही कितीही फिरा, फक्त उपाशी मरत नाहीत, तुमचं नाव ते होऊ देत नाहीत. मग यायच्या संग राहून उपयोग नाही. कोणाच्या घरी राहा? हरिदासाच्या घरात. कारण तिथं जर तुम्ही राहिले का, वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो. अपना सारी के करीती, अपना सारी के करीती, सारी के करीती, अपना सारी के करीती. अपना सारी के करीती. तात्काळ तात्काळ नाही काळ वेळ दयाला गे, नाही काळ वेळ ना नाही काळ वेळ दयाला. अपना सारी के करीती तात्काळ, अपना सारी के करीती तात्काळ रखुमाई बार कुमाई. विठोबा विठोबा बार कुमाई. बार कुमाई. विठोबार बार कुमाई. बार कुमाई. विठो बार कुमाई. विठो बार कुमाई. बार कुमाई. टाळी वाजवा बसलेले बार कुमाई. बार कुमाई. विठोबा विठो बार कुमाई. हे रकुमाई. बार कुमाई. विठोबा बार कुमाई. विठोबा बार कुमाई. बार कुमाई. हो बार कुमाई. हो बार कुमाई. ज्ञानी हो बार कुमाई. हो बार कुमाई.
ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनशे काही मागा हेच देगा पांडुरंगा झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी शंकरपुरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होणे शिवेला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द गेला असेल मायबापाचा अंत करून करून क्षमा करा. चांगला असेल योग्य असेल घेण्यासारखं असेल श्रीगुरूचं म्हणून ग्रहण करा. म्हणजे वाईट असेल अपात्र असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून सोडून द्या.